नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी द्वारकाप्रसाद पाटील खानदेश या विभागामध्ये नुजिवडू सीड्स कंपनी या बियाण्याच्या अग्रगण्य कंपनीमध्ये मी रिजनल मॅनेजर म्हणून कार्यरत आहे। तर मित्रांनो, आज आपण उभे आहोत पिंपळकोठा गाव, एरंडोल तालुका आणि जळगाव जिल्हा। तर पीक प्रात्यक्षिक प्लॉटच्या पाहणीसाठी नवनीत या व्हरायटीच्या प्लॉटमध्ये आज आपण उभे आहोत। तर मित्रांनो, नवनीत या कापसाच्या वाणाची काय विशिष्ट गुणधर्म आहेत तर ते आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया। तर मित्रांनो, याचा सर्वप्रथम गुणधर्म आहे की लवकर येते आणि रब्बी पिकाची हमी देते। दुसरा गुणधर्म आहे बोंड मोठे बोंड आणि वेचणीस अतिशय सोपा कापूस। तर हे दोन विशिष्ट गुणधर्म ते आपण आज या प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये पाहून घेऊया ते कसे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की जो आपला सर्वात पहिला गुणधर्म आहे तो म्हणजे लवकर येते आणि रब्बी पिकाची हमी देते। तो कसा? मित्रांनो, तुम्ही खालपासून वरपर्यंत झाड पाहू शकतात की याला आज जवळपास 3 जून रोजी हा प्लॉट लागवड झालेला आहे आणि आज आहे 10 ऑक्टोबर। तर साधारणतः 120-122 दिवसात कमीत कमी 40 ते 50% वेचणीस हा प्लॉट आलेला आहे आणि पुढच्या वेचणीमध्ये सुद्धा हा बऱ्यापैकी वेचणीला येऊन जाईल। त्यानंतर मोठे बोंड आपण इथं प्रत्यक्ष पाहू शकता की मोठ्या आकाराचे बोंड या ठिकाणी एक नाही तर जवळपास सर्वच बोंडांची साईज तुम्हाला मोठी दिसेल खालपासून वरपर्यंत। त्यानंतर मित्रांनो, वेचणीस हा अतिशय सोपा कसा हे आपण या ठिकाणी बोंड वेचून जर पाहिलं हे आपण पाहू शकतो। या ठिकाणी बोंड हे अतिशय सोप्या पद्धतीने वेचलं जातं। याचा एक सर्वात मोठा फायदा ह्या दोन विशिष्ट गुणधर्मांचा तो म्हणजे काय? तर सर्वात पहिले लवकर येते आणि रब्बी पिकाची हमी देते। यामुळे गुलाबी अळीची जे प्रारंभिक अवस्थेमध्ये कापूस पिकाचं नुकसान होतं तर त्याच्यापासून बचाव होतो, कारण पूर्ण बहार जो आहे तो लवकर लागलेला असतो गुलाबी अळीच्या प्रादुर्भावाच्या अगोदर आणि माल पक्व व्हायला ही सुरुवात होऊन गेलेली असते। म्हणून प्रारंभिक अवस्थेमध्ये गुलाबी अळीपासून नुकसान कमी होतं आणि त्याच्या पुढचा जर फायदा आपण पाहिला तर वेचणीस मोठं बोंड असल्यामुळे वेचणीस सोपा। दुसरा, वेचणीस सोपं जे बोंड असतात ते पूर्णपणे उमललेले असतात प्रारंभिक अवस्थेमध्ये, कमी दुष्परिणाम गुलाबी अळीचा झाल्यामुळे। तर मित्रांनो, याच कारणामुळे नवनीत हे वाण सर्व शेतकऱ्यांच्या अतिशय फायद्याचे आणि लोकप्रिय असे वाण ठरलेले आहे। तर आणखी आपण याच्यामध्ये पाहू शकतो की मध्यम ते हलक्या प्रतीच्या ज्या जमिनी आहेत त्यांच्यामध्ये कापूस पिकामध्ये उत्पन्नामध्ये समाधानकारक उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही। तर अशा अवस्थेमध्ये कापूस या पिकामध्ये जे गुणधर्म आहेत तर ते सर्वात फायदेशीर सर्व शेतकरी बांधवांसाठी ठरतील। म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की येणाऱ्या आगामी हंगामात तुम्ही नवनीत ह्या पिकाची लागवड आपल्या शेतामध्ये करून भरघोस उत्पन्न मिळवा। धन्यवाद।